फरार वाल्मिक कराडचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। त्यासाठीच सीआयडीनं त्याच्या पत्नीला बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आणि कसून चौकशीही झाली आहे। मंजिली कराडच्या चौकशीतून काय बाहेर आलंय पाहूया। फरार वाल्मिक कराडपर्यंत अद्याप पोलिसांचे हात पोहोचले नाहीत। त्यामुळे शोधासाठी सीआयडीनं वाल्मिकची पत्नी मंजिली कराडची चौकशी केली। वाल्मिक कराडवर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा गुन्हा दाखल नाही, मात्र हत्येशीच संबंधित पवनचक्की प्रकरणात 2 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय। पण गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारच आहे। त्यामुळे सीआयडीनं वाल्मिक कराडच्या पत्नीला बीड पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं। वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडसह वाल्मिक कराडचे 2 पोलीस बॉडीगार्ड्स यांना सुद्धा बीड पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीनं बोलावून चौकशी केली। कराडच्या बॉडीगार्डचे फोन जप्त केले असून आता व्हॉट्सअप डेटा रिकव्हर केला जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे। सीआयडीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सुद्धा चौकशी केली आहे। चौकशीनंतर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड, वाल्मिक कराडचे बॉडीगार्ड्स आणि जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना आता सीआयडीनं सोडलंय। मात्र चौकशीतून नेमकं काय बाहेर आलं हे अद्याप अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही। चौकशी वगैरे काही सांगण्यात वाल्मिक कराडांच्या पत्नीला सोडले, आता चौकशी करू। तरी पण थोडं सांगितलेलं सर सीडीआर काढलेत का? सर पण या प्रकरणामध्ये किती दिवसात तपास होईल? तर वाल्मिक कराडला ओळखता का असे प्रश्न सीआयडीनं विचारले। याची माहिती दिल्याचं जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी सांगितलं। त्यांनी मला विचारलं की तुम्ही त्यांना ओळखत होतात का? मी म्हणलं ओळखत होता। ओळखत होतो ना म्हणलं मी। ते काम किती दिवस तुम्ही त्यांना ओळखत होता? तुमची काही मैत्री होती? मी 2021 ला जिल्ह्याचा अध्यक्ष झाल्यापासून ओळखत होतो म्हणलं त्यांना। तेव्हापासून ते त्यांच्यावर जे आता काही आरोप वगैरे व्हायला लागलेले आहेत त्या बाबतीत तुम्हाला काही कल्पना होती का? नाही, मला कशाला कल्पना असेल त्याची? आपल्याला काय कल्पना कुणाची आरोप? मी गावाकडे होतो, मला म्हणले असं तुमची चौकशी करू। मी म्हणलं चला, चौकशीचा भाग म्हणल्यानंतर मी जिल्हा अध्यक्ष आहे, माझी जबाबदारी आहे। जे काही मला माहिती आहे ते मी सांगितलं पाहिजे। माझी ओळख होती का? होती। मी धनंजय मुंडेंचा, अजित पवारांच्या गटाचा मी जिल्हा अध्यक्ष आहे, त्याने बोलवलं असेल म्हणून आलो। जनतेच्या मनातल्या आरोपीपर्यंत पोहोचणार असं एसपी नवनीत कावत यांनी चार्ज घेताच इशारा दिलाय। आता फरार कराडचा शोधही सुरू झालाय। महेंद्र मुधोळकर सह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।